वर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला वर्ग यांना मी मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व महिलांतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। तसेच हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे, समाधानाचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करते। पैकी एक मुहूर्त असा हा आपला सण आहे। आजच्या दिवशी बऱ्याच अशा नवीन कामांना अगदी चांगले काही कार्य करायचे असेल तर आजच्या दिवशी शुभारंभ केला जातो। गुढीपाडवा हा सण तसा विजयाच्या नांदीचा, नवीन वर्षाच्या आणि आनंदाला उंची देणारा सण आहे। तसं पाहिलं तर आपले सगळे सण हे अगदी शास्त्रावरच आधारित असतात आणि आपले सगळे पारंपरिक सण हे आपले व्रतवैकल्य तसेच भावनांनी आणि प्रेमांनी भारावलेले असतात आणि म्हणूनच आपले सगळे सण जे आपण साजरे करतो त्यासाठी अगदी उत्साहाने आपण अगदी त्याच्यामध्ये सामील होऊन ते सण साजरे करतो आणि म्हणूनच आपली संस्कृती महान म्हटली जाते। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा या महान संस्कृतीची श्रेष्ठता ही मात्र स्त्री वर्गाकडे आहे। आपल्या समाजातील शांती, संतती, सभ्यता आणि जी काही प्रगती आहे हे सर्व स्थगित ठेवण्यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या अगदी मूल आधार आहे। परंतु ही सभ्यता आणि ही संतती स्त्रीच्या एकनिष्ठतेवर आणि त्यांची जी व्रतवैकल्य आहेत, उपास आहेत त्यांच्यावरच अवलंबून आहे। त्यासाठी सर्व पारंपरिक सण साजरे करण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घेणे फार गरजेचे आहे आणि अशा या आनंदाच्या नांदीला सुरुवात तर झालेलीच आहे। ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे। तर आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर सुरुवात करण्यापूर्वी जसं आपण कुठल्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करतो तसेच आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाची आराधना करूनच करणार आहोत। तर त्यासाठी आता सर्वप्रथम आपल्या पुढे आपल्या काही महिला गणेश वंदना सादर करतील। उपस्थितांनी शांतता ठेवावी आणि गाणं संपल्यानंतर आपल्या टाळ्यांच्या प्रतिसादाने आमचा उत्साह वाढवावा ही नम्र विनंती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व महिला व मुली यांनी स्टेजवर यावं।
महिला आहेत. आता मंगळागौर म्हणजे नक्की तरी काय? कारण की कसं आहे, मंगळागौर ज्या वेळेस पारंपरिक खेळ साजरे केले जातात त्यावेळेस त्या काळातील महिलांकडे काही उपकरणं नसताना सुद्धा घरगुती साधने वापरून त्या आपले मनोरंजन करत असत आणि असेच खेळांचे काही प्रकार आता आपल्या समोर सादर होत आहेत. जसं आपण गणपती विसर्जन असो किंवा नवरात्रमध्ये फुगड्या खेळल्या जातात, तर आपण नेहमी सर्वसाधारण एक फुगडी खेळतो, परंतु फुगड्यांचे प्रकार किती आहेत आणि कशा प्रकारे फुगड्या खेळू शकतो हे आता आपण आपल्या महिला ज्या आहेत ते तुम्हाला थोडक्यामध्ये सर्व प्रकार सादर करणार आहेत. कांड्यावर मोर माझ्या संग फुगडी खेळते चंद्राची कोर. आपण दोघी मैत्रिणी आठीच्या साड्या नेसू पट्टीच्या ढगातून पडल्या मघाग दोघींची फुगडी बघाग कोण बाई बोन रानमाळी बोन माझ्या संग फुगडी खेळतेस आहेस तरी कोण. दंड फुगडी दंडाची बाईल माझ्या वीराची शेवंतीची जाळी
घरांमध्ये महिला कोंबड्याचा प्रकार करतात, कोंबडा खेळतात. तसेच घरगुती उपकरणं जशी मी मगाशी म्हटलं तसंच उपकरणांचा वापर केलेला आहे. आणि याही पेक्षा अधिक चांगल्या रीतीने जे वेगळे प्रकार आहेत ते तुमच्या पुढे आता सादर होत आहेत. नागणीच्या फणीवर दिवा कसा लावू, दिवा कसा लावू, नागणीच्या फणीवर दिवा कसा लावू, दिवा कसा लावू. अडवळ घुम, अडवळ घुम, अडवळ घुम, अडवळ घुम. लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या. मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई, सारंगी पेट्या. मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई, सारंगी पेट्या. लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या. मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई, सारंगी पेट्या. मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई, सारंगी पेट्या. एक सुसू, दोन सुसू, एक सुसू, दोन सुसू. आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई, हिरव्या साड्या नेसू. आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई, हिरव्या साड्या नेसू. एक सुसू, दोन सुसू, एक सुसू, दोन सुसू. आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई, हिरव्या साड्या नेसू. आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई, हिरव्या साड्या नेसू. लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, 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 लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या. तोडून दे लाल गुढी, तोडून दे सई, तोडून दे लाल गुढी, तोडून दे सई, तोडून दे. चिकन सुपारी फोडून दे सई, फोडून दे. चिकन सुपारी फोडून दे सई, फोडून दे. लाल गुढी तोडून दे सई, तोडून दे. लाल गुढी तोडून दे सई, तोडून दे. पतंग फुगडी लालूंगा सई, लालूंगा. पतंग फुगडी लालूंगा सई, लालूंगा. थय्यम थय्या खेळूंगा सई, खेळूंगा. थय्यम थय्या खेळूंगा सई, खेळूंगा. आता आपल्या पुढे गौरव महाराष्ट्राचा असे शब्द असणारा नृत्य आपल्या पुढे सादर होणार आहे. महाराष्ट्राची परंपरा आजपर्यंत सर्वजण जपत आलेच आहेत. जसं आपल्या शिवरायांनी जो महाराष्ट्र घडविलेला आहे, अशा या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी साता समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या महाराष्ट्राचा झेंडा फडकलेला आहे.
आणि अशाच या महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आता आपल्या पुढे गौरव महाराष्ट्राचं असं नृत्य सादर होणार आहे. आमच्या महिलांचं प्रोत्साहन तरी कसं मिळणार? आवाज येत नाही, जोरात मागचे, जोरात. शाबास. आताच तुमच्या समोर मंगळागौर सादर झालीये. बायकांचे प्रकार दाखवले. मुळात म्हणजे गेल्या वेळेस जो बायकांनी प्रकार केला होता, यावेळेस बायकांचा इतका प्रतिसाद होता त्यासाठी खेळ कमी पडले, पण बायका काही संपल्याच नाही. आता तुमच्या समोर आम्ही एक नाटक सादर करणार आहोत. एक समाजामध्ये जे मुलींसाठी चालत आलेलं आहे की मुलींच्या जातीने असंच राहा तसंच राहा, एक मुलगी म्हणजे एक खेळणं, समाजामध्ये तिला वागणूक नाही, पूर्वीपासून हे चालत आलंय. कुठेतरी आधुनिक समाज पुढे चाललेला आहे, बदलत चाललेला आहे, परंतु काही ठिकाणी असे प्रकार जे आहे ना ते होतच राहत आहेत. ज्योतिबा फुलेंनी ह्याच्यासाठी फार मोठा वसा घेतला होता त्यांच्या मिसेस सावित्रीबाई फुलांसोबत. आम्ही सावित्रीच्या लेकी हे नाटक आपल्या समोरचे 1 तासाचं नाटक आहे. आम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही ज्योतिबा फुलेंसाठी आमच्यासाठी आदरांची असेल आमच्याकडून. तर आम्ही नाटक सादर करत आहोत. नाटकाचं नाव आहे आम्ही सावित्रीच्या लेकी. कबड्डी खेळायचं या वयात तर मुलींनी नटायला मुरडायला हवं. त्याऐवजी काय हा तुमचा धिंगाणा? ते सोड काही, तुझं हे रोजच आहे. तुला माहितीये काय झालं? अगं ती निशा आहे ना, त्या निशाचं मला काही सांगू नकोस बाई. अगं ऐक तर खरं, तिला एका मुलाने रस्त्यात अडवलं. काय सांगतेस? आणि मग काय, तिने त्याला पाय घालून असं पाडलंय म्हणून सांगू? अगं बाई, मग काय, पवई क्रीडा मंडळाच्या खेळाडू होत म्हटलं आम्ही. अगं काय हा तुमचा अगोचारपणा? मुलीच्या जातीने कसं दिवे लागण्याच्या आत घरात पाऊल टाकलं पाहिजे, ते काय नाही. आजपासून तुझं कॉलेजला जाणं बंद, पिदी पिदी हसणं बंद, मुलांशी बोलणं बंद. का दादा उशिरा घरी येतो ते तुला चालतं, आणि मला मात्र जरा उशीर झाला की झालं तुझं सुरू. अगं तू मुलगी आहेस, पुरुषांची कसली बरोबरी करतेस? त्याला शिकायचंय, नोकरी करायची, समाजात वावरायचंय. आई मलाही शिकायचंय, कॉलेजला जायचंय. अगं करून मी नोकरी, उभी राहीन पायावरी. तुझी जागा आहे माझ घरी, तुला नांदायचं ग सासरी. तुला नांदायचं ग सासरी. तुला घातलं जर कॉलेजला, नवरा लागेल जास्त शिकलेला, नवरा लागेल जास्त शिकलेला.